महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात महारेल मार्फत राज्यभरात 131 रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे। यापैकी पहिल्या टप्प्यात तब्बल 65 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मंजूर प्रकल्पांमध्ये मुंबई महानगर प्रदेशातील 17, पुणे विभागातील 15 आणि नागपूर विभागातील 13 प्रकल्पांचा समावेश आहे। या प्रकल्पांमध्ये रेल्वे उड्डाण पूल, अंडरपास, पादचारी पूल आणि इतर आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये रेल्वे फाटकांमुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते। वाहन चालकांचा वेळ वाया जातो, इंधनाचा खर्च वाढतो आणि अपघातांचा धोका देखील कायम राहतो। विशेष म्हणजे TVU म्हणजे ट्रेन व्हेइकल युनिट 25,000 ते 1 लाखादरम्यान असलेल्या फाटकांना प्राधान्य दिले जाणार आहे। आता प्रश्न पडतो की उड्डाण पूल आणि अंडरपास बांधल्याने अर्थव्यवस्थेला नेमका फायदा कसा होतो? मित्रांनो, वाहतूक कोंडी हा फक्त प्रवाशांचा प्रश्न नाही, तो थेट अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे। समजा एखादा ट्रक पुण्याहून नागपूरकडे औद्योगिक माल घेऊन जात आहे। रेल्वे फाटकांवर वारंवार थांबल्यामुळे त्याचा प्रवास वेळ वाढतो। वेळ वाढला की इंधन खर्च वाढतो, इंधन खर्च वाढला की मालाची किंमत वाढते आणि शेवटी त्याचा परिणाम ग्राहकांवर होतो। भारतात वाहतूक कोंडीमुळे GDPच्या 2 ते 3% पर्यंतचे नुकसान होत असल्याचा अंदाज विविध अभ्यासक्रमातून व्यक्त करण्यात आला। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्ये रेल्वे फाटकांवरील अडथळे दूर झाले तर उद्योगांना मोठा फायदा होऊ शकतो।